मित्रांनो, तसे तर गोकर्णीच्या फुलाचे बरेच उपाय आणि बरेच चमत्कारिक फायदे हे जवळपास 99% लोकांना माहिती आहेत. पण एक बघा, हा गोकर्णचं जे फूल आहे ते बरेच लोकांना साधारण समजतात. पण हा एक साधा फूल नाही, त्यामागे आहे असं एक चमत्कारी रहस्य जे 99% लोकांना माहिती नाही. होय, हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्ही कधीच जे गोकर्णाचं फूल आहे त्याला कचरा समजून फेकणार नाही किंवा त्याला टाळणार नाही. कारण 1000 औषधीची किंमत असलेलं हे साधं फूल तुमचे सांधेदुखी, कमजोर नजर, वाढलेली वजन एका झटक्यात कसं कमी करू शकते याबद्दल तर बऱ्याच लोकांना माहिती आहे. पण याहून अजून काही याचे खूप चमत्कारिक फायदे आहेत जे जवळपास महाराष्ट्रातीलच नाही तर देशातील 99% लोकांना अजिबात माहिती नाही. बघा मित्रांनो, हे गोकर्णच्या फुलाचे एवढे जबरदस्त चमत्कारिक फायदे आहेत जे की कोणालाही माहिती नाही. जवळपास 99% लोकांना याबद्दल माहिती नाही आणि कदाचित तुम्हाला सुद्धा माहिती नसू शकते. त्यामुळे व्हिडिओ जराही स्किप न करता आज या व्हिडिओमध्ये या गोकर्णीच्या फुलाचं जे रहस्य आहे, जे चमत्कारी रहस्य आहे ते आज तुम्ही नक्की ऐका. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आपल्या दारात जर अंगणात कुठेही गोकर्णाचं फूल असेल तर हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी आहे. किंवा तुमच्या जर शेजारी किंवा घराजवळ कुठेही हे झाड जर मिळत असेल, या झाडाचे निळे गोकर्णाचे फूल जर तुम्हाला मिळत असतील ना, तर हा व्हिडिओ तर तुम्ही नक्कीच बघा. कारण तुमच्या फायद्यासाठी हा व्हिडिओ खूप आहे. बघा मित्रांनो, जरी निळ्या कलरचं किंवा पांढऱ्या कलरचं गोकर्णीचं फूल तुम्हाला तुमच्या घराच्या आसपास कुठेही जर मिळत असेल ना, तर तुम्ही खूप जास्त भाग्यवान आहात. कारण तुमचा आता खूप मोठा फायदा होणार आहे. ते फायदा कसा होणार आहे आणि कसा होऊ शकतो पूर्ण माहिती सांगतो. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, तुम्ही गावाकडे असाल किंवा शहराकडे असाल, तुम्ही अंगणात किंवा मंदिराजवळ तुम्ही बघितलं असेल एक निळं किंवा पांढऱ्या रंगाचं सुंदर फूल, गोकर्णाचं फूल. पण मित्रांनो, हे साधं फूल नाही आहे. यामागे दडलंय एक असं रहस्य जे प्रत्येकाच्या जीवनात चमत्कार घडवू शकतं. गोकर्ण फूल भगवान शंकराला अतिशय प्रिय आहे. असं म्हटलं जातं की ज्याच्या घरात हे फूल फुलतं तिथे नकारात्मक शक्ती कधीही पाऊल ठेवत नाही. हे फूल म्हणजे फक्त सौंदर्य नव्हे, हे देवी संरक्षणाचं प्रतीक आहे. मित्रांनो, हे गोकर्णाचं फूल जर तुमच्या घराजवळ असेल, तुमच्या अंगणात असेल किंवा इतरत्र तुमच्या परिसरात जर हे फूल उपलब्ध असेल तर हे तुमच्यासाठी खूप आनंदाची बातमी आहे. कारण जवळपास प्रत्येक जागी हे फूल उपलब्ध नसते आणि याचे चमत्कारिक फायदे एवढे आहेत की जर तुमच्याजवळ हे उपलब्ध असेल तर तुम्ही नक्कीच एक भाग्यवान आहात. बघा मित्रांनो, लोक पूजा करताना शंकराच्या पायाशी फूल अर्पण करतात. गोकर्ण फुलाचं विशेष महत्त्व हे महाशिवरात्री, श्रावण महिन्यात आणि सोमवारी पूजा करताना वाढत असतं. सोबत मित्रांनो, शिवलिंगावर गोकर्ण अर्पण केल्यास मनोकामना पूर्ण होते आणि व्यक्तीला आध्यात्मिक शांतता लाभते. आयुर्वेदातही या फुलाचा वापर हा जबरदस्त आहे. हे फूल मेंदूला शांत करतं, ताणतणाव कमी करतं आणि त्वचेचं तेज हे नेहमी वाढवत असतं. पण हे तर बऱ्याच लोकांना माहिती आहे. पण यापेक्षाही अधिक असे चमत्कारिक फायदे जे आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे, जे की माहिती असणे अत्यंत गरजेचे आहे. बऱ्याच लोकांना हे माहिती आहे आणि ते याचा वापर करून त्यांच्या आयुष्यात भरपूर पुढे जात आहेत. आणि तुम्हाला सुद्धा हे माहिती व्हावे त्यासाठी आजचा हा व्हिडिओ नक्की बघा. गोकर्णाचं झाड लावणं म्हणजे जणू घरात देवता बसणं. घराच्या पूर्व दिशेला जर हे झाड लावल्यास आपल्या घरात धनप्राप्ती, शांतता, आरोग्य लाभतं आणि आपलं मन हे प्रसन्न राहतं. पण खरी गंमत इथे सुरू होते. ध्यान करताना जर तुम्ही गोकर्ण फूल जवळ ठेवलं तर मनाची एकाग्रता वाढते असं शास्त्रात सांगतं. यातून निर्माण होणारी सकारात्मक ऊर्जा चक्रांना संतुलित करते. मित्रांनो, बघा, आजपासून जर तुमच्या घरात गोकर्णाचं फूल असेल तर त्याला फक्त एक झाड समजू नका. हे तुमच्या नशिबाचं, आरोग्याचं, अध्यात्माचं दार उघडणारं रहस्य आहे.
गोकर्ण निळं फूल असो अथवा पांढरं फूल असो, जर तुमच्या घराभोवती तुमच्या घराच्या परिसरात आसपास कुठेही मिळत असेल तर या व्हिडिओमध्ये ज्या काही मी गोष्टी सांगणार आहे त्या तुमच्यासाठी 100% फायद्याच्या असतील. हा व्हिडिओ नक्की तुम्ही शेवटपर्यंत बघा. पण त्याआधी जर ASA मराठी यूट्यूब चॅनलवरती नवीन किंवा पहिल्यांदाच जर आला असाल तर या ASA मराठी यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच व्हिडिओला एक लाईक करून ह्या व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींना नक्की शेअर करा. सोबत कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा जय माता लक्ष्मी असं नक्कीच टाईप करा. मित्रांनो, तुम्ही डॉक्टरांकडनं किंवा बऱ्याचदा ऐकलं असेल की जे गोकर्णाचं फूल आहे त्याचा एक चहासुद्धा केला जातो. गोकर्ण फुलाचा चहा घेतल्याने आपला मेंदू शांत राहतो असे म्हणतात. अभ्यास करणाऱ्या मुलांसाठी, ताणाखाली असणाऱ्या मुलांसाठी हा एकदम उपयोगी असतो, कारण यात स्ट्रेस कमी, मेमरी जास्त, हेच या फुलाची खास रहस्य आहे असं मानलं जातं. सोबत मित्रांनो, आता याचे चमत्कारिक फायदे जे आहेत ते मी सांगतोय, शांतपणे ऐका. यात असलेले अँटीऑक्सिडंट त्वचेवरील काळेपणा, मुरूम, डाग हे कमी करतात. त्वचेला ग्लो देणारं नैसर्गिक सौंदर्य फूल आहे. ग्लो हवंय ना, मग केमिकल नाही तर गोकर्ण वापरा. याला तुम्ही वेगवेगळ्या प्रकारे वापरू शकता. याचा तुम्ही पेस्ट करून लावू शकता. 10 ते 15 मिनिटांनी ते धुवू शकता. तुमच्या चेहऱ्यावरती एक नवीनच ग्लो येईल. हे तुमच्या शरीरातील टॉक्सिन्स बाहेर टाकतं आणि रक्त शुद्ध करतं. फक्त सुंदर दिसण्यासाठी नाही तर आतून स्वच्छ राहण्यासाठी गोकर्ण पुरेसं आहे. यासाठी तुम्हाला वेगळं काही टॉनिक वगैरे काहीही घ्यायची गरज अजिबात नाही. ध्यान करताना गोकर्ण फुलाजवळ ठेवलं की मन शांत होते, एकाग्रता जी आहे ते वाढते, मन स्थिर होतं. गोकर्ण जवळ ठेवा आणि जे तुमची एकाग्रता आहे ते अजून जास्त वाढवा. फुलाचा अर्क केसाला लावल्यास केस गळती थांबते आणि केस काळे आणि मऊ राहतात. तुम्हाला केमिकलची किंवा शॅम्पूची गरज नाही. गोकर्णीच्या फुलाला उकळून त्या पाण्याला तुम्ही डोक्याला लावू शकता. याचा चहा प्यायल्याने शरीरात शांतता वाढते आणि गाढ झोप लागते. स्लीप पाईल्स नाही. गोकर्णाची एक खास गोष्ट आहे, त्यामुळे मनुष्याच्या आरोग्यावर भरपूर फायदे तर होतात, पण देवसुद्धा प्रसन्न होतात. महादेवांना तर हे फूल अतिशय प्रिय मानलं जातं. ह्या फुलाचे एवढे फायदे आहेत की हे फुलाचे फायदे ऐकून तुम्ही सुद्धा थक्क व्हाल की एवढंसं साधं फूल, आपल्या घराच्या शेजारी आसपास मिळणारं हे फूल आणि याचे एवढे फायदे. मित्रांनो बघा, गोकर्णाचं फूल हे गाईच्या कानासारखं दिसतं म्हणून त्याला गोकर्ण असे म्हटलं जातं. हे फूल काही साधं नाही. बऱ्याच लोकांना माहिती आहे की या फुलाचे किती फायदे आहेत. या फुलामध्ये तुम्हाला धार्मिक गोष्टी तर चांगल्या गोष्टी मिळतातच, सोबत आध्यात्मिक आणि जे आपल्या आयुर्वेदिक आहे त्यामध्ये सुद्धा हे फूल नंबर 1 असतं. त्यामध्ये सुद्धा या फुलाला खूप चांगल्या गोष्टी म्हणल्या जातात. या फुलाचे फायदे एवढे आहेत की तुम्ही सुद्धा म्हणाल एवढ्याशा फुलाचे एवढे फायदे. बघा मित्रांनो, गोकर्णाचं फूल बऱ्याच जागी वापरलं जातं. याची औषधी गुणकारक सुद्धा गोष्टी आहेत ज्या की मी तुम्हाला सांगितलेल्या आहेत. सोबत हा व्हिडिओ जर नक्कीच तुम्हाला आवडला असेल तर तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत नक्की पोहोचवा. भेटूया पुन्हा एकदा अशाच व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.